नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जात आहोत कित्तूर फोर्ट। चला तर मग माझ्यासोबत कित्तूर फोर्ट बघायला। आपल्यासोबत आज दोन गाड्या आहेत, एक माझी एक्सपल्स आणि नंतर दादाची एक्सपल्स। इथून ऑलमोस्ट डिस्टन्स आहे 100 किलोमीटर डिस्टन्स आहे। आता वाजलेत 10, 10:30 वाजलेत। चला आता चला। सो आता ऑलमोस्ट हे काय सर्कस करायला आहे। ऑलमोस्ट आम्ही 15-14 किलोमीटर आलेलो आहे। इथून ट्रिप चालू केलेली आहे, वगैरे इथूनच चालू केलेला आहे। चला, जबरदस्त पावसाचं वातावरण तर झालेलं आहे। बघू आता वातावरण झालंय। बेळगावी 50 किलोमीटर, बेळगावच्या पुढे आहे ती, काहीतरी 30 किलोमीटर पुढे आहे वाटतं गड। आपण आता मुंबई बेंगलोर हायवे एंटर करणार आहे। तरी हा रोडचं पूर्ण काम चालू आहे। तरी आम्ही ट्राय करू एक 70-80 ही स्पीड मेंटेन करण्याची। नमस्कार भावांनो, आम्ही कित्तूर फोर्टला चाललो आहोत आणि आता आम्ही एक ब्रेक घेतलेला आहे बंदूक ढाबा चहासाठी। आणि आता इथून आम्ही पुढे एक 70-80 किलोमीटरच्या आसपास आपला फोर्ट आहे। आम्ही तिथे गेल्यानंतर आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट करू। आता चहा वगैरे नॉर्मली झालाय, चहा पिला। आता इथून पुढे 50-60 किलोमीटर नॉनस्टॉपच जायची तयारी आहे। बघू, 1 किलोमीटर राहिले कित्तूरगड येऊन घेता, मग तिकडे निघायचं। आता इथं समोर गडाची कमान दिसत आहे। आता बघू पार्किंगला कुठं काय सोय आहे, मग पुढे जाऊ। जसं आपण गडाच्या आतमध्ये येऊ तसं आपल्याला म्युझियम बघायला भेटते। कॅमेरा फोटोग्राफी आतमध्ये अलाउड नाही आहे, पण आतमध्ये प्राचीनकालीन दगड, तलवारी व प्राचीनकालीन वेशपोशाख जपून ठेवला आहे। तिथून थोडं पुढं डाव्या बाजूला मस्त असे दुर्गा माता मंदिर आहे। मंदिराच्या समोरच आपल्याला राजवाडा बघायला भेटते। 1650 ते 1681 दरम्यान देसाई राजघराण्याचे शासक अल्लाप्पा गौडा सरदेसाई यांनी हा किल्ला बांधला होता। एकोणीसशे मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या कर्नाटकातील महिला योद्धा राणी चन्नम्मा यांच्या ताब्यात हा किल्ला होता।
तिथून पुढे राणी चन्नम्मा यांनी स्थापित केलेले हनुमान मंदिर दिसून येते. नमस्कार मंडळी. आता हा चित्तूर फोर्ट ऑलमोस्ट आम्ही बघून झालेला आहे. इथं हनुमान मंदिरजवळ एक आजीने सांगितले संगोळी रायण्णा म्हणून एक चांगला स्पॉट आहे. इथून एक 14-15 किलोमीटर जवळ आहे. गार्डन रॉक गार्डन काहीतरी आहे. आता मग ते बघून आम्ही मग रिटर्न जाणार. चला तुम्हाला पण दाखवतो.